प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना मक्याच्या कणसाची भजी बनवून दाखवणार आहे। मग चला त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते। आज मी तुम्हाला दाखवते मक्याची भजी। त्याच्यासाठी घेतलेले साहित्य दाखवते। हे बघा, हे मक्याचे एक कणीस घेतलेले आहे आणि त्याचे बघा दाणे मी काढून घेतलेले आहेत। आता हे सगळे दाणे मी नंतर काढून घेणार आहे। आणि बेसन घेतलेलं एक वाटी, तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी। मी जेवढं लागेल ना तेवढं तांदळाचं पीठ घालणार आहे, कारण कुरकुरीत होते तांदळाचं पीठ घातल्यानंतर। आणि हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे, पोपटी मिरची एक आणि काळ्या मिरच्या तिखट आहेत ना ती एक घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, ओवा, कांदा घेतला एक मोठा, मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि हळद आहे। हे बघा, हे असे मक्याच्या कणसाचे नाही असे दाणे मी काढून घेते आणि नंतर मग मी हे मिक्सरला लावणार आहे। हे बघा, असे काढून घ्यायचे मस्त। आपण कापून घेतलं असतं पण ते पूर्ण येणार नाही ना, म्हणून मी हे अशा हाताने काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे काढून घेते। हे बघा, एक वाटी दाणे झालेले आहेत। आता हे ना मी मिक्सरला भरड काढून घेते, कारण ना हे दाणे जर अख्खे राहिले ना तर आपल्याला तेलात ना उडतील अंगावर, म्हणून आपण वाटून घ्यायचे। हे बघा, आता हे मी भरड काढून घेते याची आणि याच्यामध्ये ना थोडीशी मिरची टाकते, म्हणजे मिरची लागेल चांगली। आणि आता हे मिक्सरला लावून घेते मी। हे बघा, असे मी जाडसरच वाटून घेतलेले आहे। आता मी हे काढून घेते। हे बघा, आता याच्यामध्ये मी कांदा घालते, हा बारीक केलेला एक मोठा कांदा आहे आणि ओवा टाकते मी आणि हळद टाकते अर्धा चमचा। याच्यामध्ये मी सोडा वगैरे काय टाकणार नाही आहे आणि मीठ टाकते चवीनुसार। थोडंसं तिखट टाकते, मिरची टाकलेली आहे पण थोडं तिखट टाकते मी। आणि बघा, ही कढीपत्त्याची पानं आहेत ना, ही चांगली अशी तोडून टाकायची, मस्त लागते टेस्ट। आता बेसन टाकते मी, आधी थोडंसंच टाकते, जेवढं लागेल तेवढं मी घेणार आहे। आणि तांदळाचं पीठ टाकते, तांदळाचं पीठ टाकल्यावर मस्त भजी कुरकुरीत होतं। आता मी हे एकजीव करून घेते। याच्यामध्ये पाणी नाही घालणार मी, याच्यातच मी करून घेणार आहे, कारण ना दाण्यांमध्ये ना असं पाणी सुटतं थोडं, म्हणून आपण पाणी नाही वापरायचं याच्यामध्ये। असं एकजीव करून घ्यायचं कांदा चांगला। आता पाऊस पडतो ना, मग पावसातून भजी मस्त वाटते खायला। हे बघा, मी पीठ कसं मळलेलं आहे मस्तपैकी। आता मी हे पीठ ना इथं कढईत तेल ठेवलं आहे, कढईत तेल चांगलं गरम झालं ना तर मग मी भजी काढते आणि तुम्ही घरी बनवून बघा, एक नंबर होते मस्त भजी। आणि चित्राताई ना छान कमेंट करतात, अशाच कमेंट करत राहा आणि तुमचा सपोर्ट असाच राहून द्या आमच्यावर। थँक्यू त्याच्याबद्दल। हे बघा, तेल तापले, मी थोडंसं टाकून बघितलं आणि आता गॅसनं जरा स्लो ठेवलेली आहे मी। आता मी छोट्या छोट्या भज्या काढून दाखवते आणि भारी कुरकुरीत होतात मस्त भजी मक्याची, तुम्ही करून बघा। आता कणसं येतात बाजारात विकायला। छोटे छोटे मी काढते। बघा, असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, असे मस्तपैकी कुरकुरीत करून घ्यायचे। हे बघा, आता हे झालेले आहेत। आता मी हे काढते आणि याच्यामध्ये काय सोडा वगैरे मी वापरलेला नाही आहे। बघा किती आवाज मस्त आहे। आणि बघा, छोटे छोटे घातलेले भजी बघा किती छान झालेले आहेत। हे बघा, मक्याच्या कणसाची भजी तयार झालेली आहे। आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशा साध्या सोप्या पद्धतीत तुम्ही भजी घरी बनवून बघा, एक नंबर होते। चला मग, बाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा।